नमस्कार, मी सार्थक सुनील भगत, कृषी महाविद्यालय बारामती येथील आम्ही चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी आहोत। तर चला आपण पाहूया 23 वर्षाच्या युवकांनी फुलवली 23 एकराची डाळिंबाची बाग। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचा परिचय देता का? मी शिवम हरिश्चंद्र लोखंडे, राहणार ढवळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा। आम्ही पहिल्यांदा पारंपरिक शेतीतून येतो, ऊस, मका असं इत्यादी सर्वच पिकं घेतो। पण आम्हाला फळबागांकडं वळायचं होतं की त्यात काहीतरी नवीन असं प्रयोग म्हणून आम्ही फळबागांकडं वळालो। यात पहिल्यांदा 1 एकर केलं सुरुवातीला, त्यात आम्हाला चांगलं उत्पन्न गावलं। एकरी असं 8-10 टनावर असं गावलं। त्यामुळं आम्ही आमची जेवढी अशी चांगली अशी माळाची जमीन आहे त्यात आम्ही सर्व हीच केली, डाळिंबच आपली सर्व करून टाकली आणि त्यात आम्हाला चांगला म्हणजे उत्पन्न भेटायला सुरुवात झाली। तर तुम्ही डाळिंब या शेतीची सुरुवात व लागवड कधी केली? सुरुवात आमच्या वडिलांपासून चालू आहे। 2015ला सुरुवात केली होती। नंतर आम्हाला हळूहळू त्यात यश मिळाल्यानंतर आता 2023ला पण चांगलं यश मिळालं। त्यानंतर 24-25 मध्ये आम्हाला त्यापेक्षाही जास्त यश मिळालं आणि आम्ही सर्व डाळिंबच केली। लागवड करताना कोणत्या जातीची रोपे घेतली? लागवड करताना आपण भगवा आणि शरद किंग घेतली आणि त्यामध्ये एकरामध्ये 350 ते 400 लागतात 10 बाय 12 वरती। तुम्ही कोणत्या महिन्यात बार धरता व पाणी किती दिवसांनी देता बार धरल्यानंतर? आम्ही मार्च ह्या महिन्यात बार धरतो आणि पाणी आपण बार धरल्यानंतर 10व्या दिवशी देतो। तुम्ही बागेमध्ये खतांचे नियोजन कसे करता व बागेचे नियोजन कसे करता? आम्ही बागेमध्ये जास्त करून तर जैविक पद्धतीनेच बागेमध्ये खतांचे नियोजन करतो आणि आपण स्वतः घरी ना PSB आणि KMB व जीवामृत तर घरीच तयार करून बागेला सोडतो। शेणखताचे प्रमाण आणि आपण साध्या गायचे जे शेणखत असतं त्याचा आपण जास्तीत जास्त वापर फळबागांना करतो। बागेत आपण तेल्या रोग येऊ नये म्हणून काय करता? आपण बागेमध्ये तेल्या रोग यायच्या आधीच प्रिव्हेंटिव्ह काम करतो की नीम तेलाचा वापर करतो। परत नंतर आपण त्या ह्यानं आपल्या त्या खालचे फुटवे काढतो झाडाच्या ह्या खालच्या बुडामधले। नंतर गवत आहे ना आपण त्या दिवसामध्ये जास्त ठेवतो, कारण गवत जास्त ठेवल्यावर आपल्या झाडांना तेल्या रोग जास्त चिकटत नाही। तर यासाठी एकरी उत्पादन किती मिळते व यासाठी लागणारा खर्च किती येतो? आपल्याला एकरी उत्पादन 8 ते 10 टन मिळते। एकरी त्यासाठी खर्च आपला 2 लाख रुपयापर्यंत जातो।